नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. लाडक्या बहिणीसाठी आज दोन मोठ्या अशा अपडेट्स या ठिकाणी आलेले आहे. दोन्ही अपडेट्स खूप महत्त्वाचे. पहिली अपडेट्स म्हणजे जून महिन्याच्या हप्त्याबद्दल असणार आहे आणि दुसरी अपडेट्स म्हणजे सगळ्यात महत्त्वाची ई-के-वाय-सी बद्दल या ठिकाणी मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. कारण की जवळ एका जिल्ह्यामधून जवळ 92 लाख ज्या लाभार्थी आहे ना, यांची नावं जी आहे ना, ही कायमची ते हटवण्यात आलेली आहे. त्याबद्दलची सुद्धा माहिती आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. परंतु त्याआधी आपल्याला जून महिन्याचा हप्ता कधी आपल्या अकाउंटवर जमा होणार आहे, त्याबद्दलची अपडेट या ठिकाणी आपण इथे बघणार आहोत. त्यामुळे या दोन अपडेट खूप महत्त्वाचे आहे. व्हिडिओ थोडा लांब होऊ शकतो, परंतु व्हिडिओ आजचा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा मी तुम्हाला इथे डायरेक्टली जो जून महिन्याचा हप्ता आहे, हा हप्ता आपल्या अकाउंटवर 17 जुलैपर्यंत जमा होऊ शकतो. ही मोठी अपडेट्स या ठिकाणी आलेली आहे. कारण की मी तुम्हाला काल सोमवारी सांगितलेलं होते, की तुम्हाला आजपासून पैसे जमा व्हायला सुरुवात होईल. परंतु सोमवारपासून सुद्धा इथे पैसे पडण्याची इथे कुठल्याही प्रकारची सुरुवात या ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे आता असं वाटतं, की 17 जुलैपासून लाडक्या बहिणीच्या अकाउंटमध्ये हे जे पैसे आहे जून महिन्याचे हे पैसे आपल्या अकाउंटवर तिथे जमा होऊ शकतात. परंतु जो आपला मे महिन्याचा हप्ता आहे ना, हा मे महिन्याचे पैसे 15 जून नंतर आपल्या अकाउंटवर इथे पडायला सुरुवात झालेली होती. त्याचा जी-आर सुद्धा अ, 8 ते 10 तारखेला इथे निघालेला होता. म्हणजे 8 ते 10 मेला निघालेला होता. परंतु प्रत्यक्षात पैसे जे आहे ना, हे 15 जून नंतर इथे पडायला सुरुवात झालेली होती. तसंच आता या ठिकाणी ते असं होऊ शकतं, की जे पैसे आहे ना, ते आपल्या अकाउंटवर 17 जुलैनंतर आपल्या अकाउंटवर तिथे जमा होऊ शकतात. आता वळूया आपल्या मेन टॉपिक्सकडे म्हणजे लाडकी बहीण योजनेतून तब्बल 92 लाख लाभार्थी जे आहे ना, हे हटवण्यात आलेले आहे. आता यामध्ये कोणते निकष जे आहे ना, हे कैदी ठरले ते निकषसुद्धा आपण या ठिकाणी ते बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. चॅनलवर नवीन असेल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. बघा या बाबतची जी बातमी आहे ना, ही इंडियन एक्सप्रेसने दिलेली असून यामध्ये जवळपास 92 लाख महिलांना या योजनेच्या लाभार्थी यादीतून काढून टाकण्यात आलेलं आहे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. सरकारने जाहीर केलेल्या 80 लाख डिलीट येण्यापेक्षा हा आकडा जो आहे ना, हा खूप मोठा या ठिकाणी मानला जातो आहे. आता विशेष म्हणजे बघा वगळलेल्या 92 लाख नावांपैकी जवळपास 62 लाख लाभार्थ्यांची ई-के-वाय-सी करण्यास असमर्थ ठरलेल्या आहे. म्हणून त्यांची नावे काढण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं आहे. बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या 62 लाख लाडक्या बहिणी आहे ना, यांनी ई-के-वाय-सी केलेली नाही म्हणून त्यांची जी नावं आहे ना, ही नावं या योजनेतून हटवण्यात आल्याचं या ठिकाणी सांगण्यात येत आहे. परंतु यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या आपल्या महिला आणि बालविकास मंत्री आहे आदितीताई तटकरे यांनी या मताला दुजोरा दिलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे, की ही जी बातमी आहे ना, ही 100% खरी नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. तो व्हिडिओ मी तुम्हाला पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो ऐकवण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. म्हणून त्याची नावे काढण्यात आल्याचे या ठिकाणी सांगितलं जात आहे. इतर कारणांपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त उत्पन्न असेल, कोणी सरकारी नोकरदार असेल, दुसऱ्या कल्याणकारी योजना घेणारे असेल, जसे की संजय गांधी निराधार योजना असेल, अशा ज्या वेगळ्या योजना आहेत त्या घेणाऱ्या असेल, त्यांचे नाव जे आहे ना, या ठिकाणी हटवण्यात आलेलं आहे. या ठिकाणी वयाची अटसुद्धा इथे महत्त्वाची ठरते. 21 ते 65 वयोगटातील लाभार्थ्यांना हे जे लाभ आहे ना, तो इथे भेटतो. परंतु तुमचं वय जर 65 वरून 66 गेलं, तर तुम्ही या ठिकाणी अपात्र ठरू शकता. हे सुद्धा या ठिकाणी महत्त्वाचं असणार आहे. आता यामध्ये जे निकष आहे हे यांचं नाव का वगळण्यात आलेलं आहे, त्याचा सुद्धा आपण थोडासा आढावा घेऊया. बघा सगळ्यात पहिलं म्हणजे ई-के-वाय-सी अपयश. तब्बल 62 लाख म्हणजे 67% महिलांची नावे ई-के-वाय-सी प्रक्रिया न पूर्ण केल्यामुळे त्यांचे नाव वगळण्यात आल्याचं या ठिकाणी म्हणण्यात येत आहे. दुसरं म्हणजे उत्पन्नाची मर्यादा. तुमचं उत्पन्न सुमारे 16 लाख लाभार्थी जे आहे ना, हे कुटुंबातील आहे आणि त्यांचं उत्पन्न हे वार्षिक उत्पन्नापेक्षा म्हणजे 2.5 लाखांपेक्षा मर्यादेपेक्षा जास्त आहे, असं सुद्धा या ठिकाणी सांगण्यात येत आहे. त्यानंतर सरकारी कर्मचारी 4.42 लाख म्हणजे जवळ-जवळ 4.8% महिला किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीत असल्याचं इथे स्पष्ट झालेलं आहे त्या पळताणीमध्ये. आणि इतर योजनेचा सुद्धा जर तुम्ही लाभ घेत असेल, तर तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अपात्र इथे होऊ शकता. जर एकाच कुटुंबातील अधिक सदस्य जसं की 2 पेक्षा 3 जर सदस्यांनी या ठिकाणी लाभ घेतला, तर तुमच्यापैकी एक सदस्य या ठिकाणी अपात्र सुद्धा इथे होऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.